हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू चॅनल दिशाज आर्ट्स अँड इव्हेंट्स. आजचा व्हिडिओ खास करून मी बनवत आहे. एक माझा सबस्क्रायबर आहे, त्याला असे राऊंड हात कसे करायचे त्यांनी मला विचारलेलं आहे. सो मी आज ट्राय करीन त्याला शिकवायचा प्रयत्न, आणि तुम्ही पण शिकू शकता की जे थर्माकोल मिळते मार्केटमध्ये ते स्क्वेअर असते. त्या स्क्वेअर थर्माकोलचे असे हात कसे करावे. आणि तो जो माझा सबस्क्रायबर आहे त्यांनी माझे व्हिडिओज पाहून आपण एक चलचित्र बनवलेलं आहे. चरख्याचं एक लेडी बनवलेली, त्यांनी जी चरखा यूज करते. सो त्याच्या हातीच्या मुवमेंटच्या बाबतीत त्यांनी मला विचारलेलं. तर हा माझा मागच्या वर्षीचं चलचित्र आहे. ह्याच्या हातीच्या हेल्पनं मी दाखवायचा प्रयत्न करीन की चरख्याचं मुवमेंट त्याने कसं करावं. तर हा जो हात आहे, ह्या पद्धतीने मी बनवलेला आहे बघा. हा हात कसा राऊंड करायचा तो मी दाखवीन. त्याच्या अगोदर मी एक्सप्लेन करतो जरा. 3 भागमध्ये हात आहे, 1, 2 अँड 3. तर त्याचा हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे. याला मी पातळ कपडा लावलेला आहे. तसं आपण लावायचा, जेणेकरून तो हात जसा मुवमेंट आपण देवायचा प्रयत्न करेल तसा तो मुवमेंट होईल. फॉर एक्झाम्पल आता हा असा पेटी वाजवताना आहे, तर जेव्हा ह्याचा मुवमेंट होतं तेव्हा ते असं मुवमेंट होतं. तर जेव्हा आपण असा हात बनवतो तेव्हा त्याला कोणत्याही आपण मेकॅनिझमला जेव्हा कनेक्ट कराल तेव्हा तो तसा मुवमेंट होईल. आता फॉर एक्झाम्पल ही पेटी आहे, याचा भाता जेव्हा असं होतं तेव्हा त्याच्याबरोबर तो हात असा मुवमेंट होतो. म्हणजे त्याला मोटर इथं नसतो, मोटर याच्या आतमध्ये आहे. पण मी चरख्याच्या बाबतीत एक्सप्लेन करणार आहे. तर असा हात बनवल्यानंतर जो चरखा असा राऊंड फिरतो त्याला ह्याची मूठ बनवायची अशी, आणि त्या चरख्याच्या रॉडला कनेक्ट करायची. नंतर तो चरखा जसा राऊंड फिरेल त्याच्याबरोबर हा राऊंड फिरला जाईल. ओके. आता मी हा हात कसा करायचा थर्माकोलच्या यूजने तर ते दाखवणार. तर मार्केटमध्ये असा थर्माकोल मिळतो, स्क्वेअर शेपमध्ये असतो. हा 50 mm चा थर्माकोल आहे. तर त्याचे आपल्याला असे पार्ट्स, असा एक मी पार्ट कट केलेला आहे बघा. ओके. तर हा आता स्क्वेअर आहे, याचं राऊंड कसं करायचं ते मी दाखवतो तुम्हाला. तर ह्याला राऊंड कट करायला याला राऊंड शेपनं आपल्याला मार्किंग करायचं आहे. हे बघा असं दोन्ही साईडनं. नंतर असली एक्सो ब्लेड बाजारमध्ये मिळते, त्याच्या हेल्पनं याला त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते आपण कट केले पाहिजे. चारी साईडनं जे कॉर्नर्स आहेत ते कट केले पाहिजे. नंतर हा एक टूल मिळतो हार्डवेअर शॉपमध्ये, जो कार्पेंटर्स वगैरे यूज करतात. त्याच्या हेल्पनं याला अशी शेप द्या. तर याला अशी राऊंड शेप दिली पाहिजे. हे मी करून ठेवलेलं अगोदर. तर आता ह्या हातीचे 2 पार्ट्स झाले. तर आता हे दोन्ही एंड जे पार्ट आहे त्याला जरा असं कर्व द्यायला पाहिजे. कर्व त्यासाठी द्यायला पाहिजे, जेव्हा आपण इथं कपडा जेव्हा स्टिक कराल तेव्हा ते असं मुवमेंट झालं पाहिजे. मग त्याला असं राऊंड शेपनं शेप द्यायला पाहिजे. आणि नंतर याच्या पुढे हा जो आमचा पुढला हात असतो बोटं वगैरे, तो एक थर्माकोलचा करून तो इथं फिट करायचा. तो पण कपड्याच्या हेल्पनं करायचा, जसं आता त्या मूर्तीचं मी केलेलं तसं करायचं. आणि नंतर याला असे पॉलिश पेपर मिळतात. तर मार्केटमध्ये असा पॉलिश पेपर मिळतो, सँड पेपर पण म्हणतात, पॉलिश पेपर पण म्हणतात. त्याच्या हेल्पनं याला आणखीन आपण फिनिशिंग देऊ शकतो. असं घासून त्याला फिनिशिंग द्यायचं.
आणि जर आपल्याला आणखीन फिनिशिंग पाहिजे तर जी आपण भिंतीला वॉल पुट्टी वगैरे भरतो बघा, ती पण याच्यावर आपण अप्लाय करू शकता, जशी मी त्या माझ्या मूर्त्यांना करतो. नंतर ते एकदम सिमेंटचं फायबरचं असं दिसेल तुम्हाला. तर हे झाल्यानंतर खास करून जो माझा मित्र माझा सबस्क्रायबर आहे त्याला सांगतो की तुम्ही जो चरखा बनवलेला आहे बाईचा, तो तुम्ही असं करू शकता आणि त्याचा हात मूठ असेल ती चरख्याच्या स्टँडला कनेक्ट करा, जेणेकरून तो जेव्हा चरखा फिरेल तो असा मुवमेंट होईल. ओके, सो थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. प्लीज लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि हो शकेल तिथलं आपल्या दोस्तांना पण सांगा की आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.